देवपूजा करायच्या आधी त्याची कन्सेप्ट अर्थात उद्देश समजावून घेतला तर ती यांत्रिकपणे न होता भावपूर्ण होते आणि मूर्तीमध्ये जे सत्व निर्माण होतं ते आपल्या मनातल्या भावाने निर्माण होतं. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा जाऊ देत, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर समजा आपण एखाद्या आपल्या आवडत्या व्यक्तीला आपल्या घरी राहायला बोलवलं, तर ती व्यक्ती तुमच्या खूप जवळची आहे. आई असेल, बहीण असेल, वडील, भाऊ कोणीही असेल. मग आधी आपण त्यांचं स्वागत कसं करतो? आधी त्यांना पाय धुवायला पाणी देतो. लांब गावाहून आले असतील तर गरम अंघोळीचं पाणी काढून देतो. त्यानंतर तुम्हाला ते किती आवडतात याबद्दल बोलतो. त्यांच्यातलं तुम्हाला नक्की काय आवडतं याबद्दल त्यांना सांगतो. थोडक्यात त्यांची स्तुती करतो. ते करत असतानाच एकीकडे त्यांच्या आवडीचं काहीतरी आपण खायला बनवतो. मग त्यांना विश्रांतीची जागा दाखवतो. तर देवपूजा म्हणजे अगदी हेच करायचं आहे. फरक इतकाच आहे, की इथे प्रत्यक्ष येण्याऐवजी देव त्यांच्या मूर्तिरूपाने आपल्याला भेटतो आणि कारण परमेश्वर चराचरात आहे, त्यामुळे तो मूर्तीतही आहे. मग त्यांना स्नान घालणं, फुलं वाहणं, नंतर आरती, धूप, मग नैवेद्य अशी पंचोपचार पूजा बस इतके साधे आहे. पण रोजच्या धावपळीच्या युगामध्ये जर अशी देवपूजा करणं शक्य नसेल, तर त्यांनी 2 मिनिटात होणारी ही देवपूजा कशी करावी, ज्यामुळे तुम्हाला कुठलेही दोष लागणार नाहीत. पहा, देवपूजा ही नेहमी मनःशांतीसाठी केली जाते. ज्यांना मनःशांती हवी आहे, त्यांनी अगदी साध्या पद्धतीने केली तरीही चालते. मन शांत आणि प्रसन्न असेल तरच पूजा करावी, नाहीतर करू नये. नाहीतर लोकं नुसतं सुतकी चेहऱ्याने केवळ सोपस्कार म्हणून पूजा करतात. प्रार्थना करण्यासाठी संस्कृत मंत्र, तंत्र यावेच असं काही नाही. आपल्या भाषेमध्ये साधी प्रार्थना केली तरी चालते. तर ही 2 मिनिटात होणारी देवपूजा आपल्याला कशी करायची आहे, याविषयीची माहिती मी शेअर करणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा. त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल, तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझा एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. आणि हो, त्याचबरोबर हाईप बटनलाही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. चला तर मग जास्त वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, शाळेची सुरुवात ही पाटी, पेन्सिल, पुस्तकांनी आपण करत असतो. पुढे डिग्री घेतल्यावर, नोकरी लागल्यावर ती सामग्री घेऊन आपण फिरत नाही. भक्ती देखील अशीच करायची असते. भक्ती ही सगुणातून निर्गुणात जाते. निराकार ईश्वराचे अस्तित्व कळायला लागते. तेव्हा ही षोडशोपचार पूजा कमी होऊन मानसपूजा आपोआप सुरू होते. जसं घर बांधताना आराखडा तयार केला जातो, त्यातला प्रत्येक भाग आपण आनंदाने बघत असतो, कल्पना करत असतो. इथे हॉल, इथे बेडरूम, इथे किचन, जिना, गॅलरी वगैरे अक्षरशः आपण रंगून जातो. पुढं ते अस्तित्वात येते. तसंच देवाचे अस्तित्व मान्य केले, की मानसपूजा घडत असते. पूजा प्रार्थना करण्याची इच्छा असल्यास घरातील प्रत्येकाला ती पूजा करू द्यावी. तसंच एखाद्याची इच्छा नसेल पूजा करण्याची, तर तुम्ही बळजबरी करू नये. आपल्या पूजेमुळे इतरांना कमीत कमी त्रास झाला पाहिजे याचा विचार करायला हवा. कारण सकाळी उठल्याबरोबर जर घरामध्ये शाळेत जाणारी, कॉलेजला जाणारी मुलं असतील, ऑफिसला जाणारा नवरा असेल, त्यांना उपाशी पाठवणं योग्य आहे का? हे देवाला देखील मान्य नसणार आहे. कारण आपली घरातली कामं हीच आपली प्रथम देवपूजा आहे. आता देव जे आहेत ते आपल्या भक्तीचे आणि आपल्या भावाचे भुकेले आहेत. देवाला तुम्ही तासनतास केलेल्या पूजेपेक्षाही 2 मिनिटं अगदी तुम्ही मनोभावे श्रद्धेने केलेली देवपूजा ही अधिक भावते. त्यामुळे खूप काही तुम्ही देवपूजा करायची म्हणजे नियम पाळणं गरजेचं आहे वगैरे असं काहीही डोक्यात ठेवायचं नाही. तुम्ही फक्त आपल्या देवघरातील देवांना रोज 2 मिनिटं वेळ दिला तरीही देव प्रसन्न होतात आणि त्यांची कृपा आपल्या घरावरती राहते. तसं तर रोजची देवपूजा ही 5 उपचारांनी म्हणजेच पंचोपचारे व्हायला हवी. पण आता ही 2 मिनिटात होणारी पूजा कशी करावी? कारण रोज धावपळ असते. काही स्त्रिया ऑफिसला जातात. मग त्यांना घरातली सगळी कामं उरकून बाहेर पडावं लागतं. अशा वेळेस पूजा करणं शक्य होत नाही. त्यांच्यासाठी अशी केलेली पूजा किंवा आपणही घरामध्ये आजारी असतो किंवा पूजेला खूप उशीर झालेला असतो. मग आधी सांगितल्याप्रमाणे तुमचं पूजेमध्ये मन लागत नसेल, तर अशी साधी देवपूजा जर तुम्ही केली तरी चालते. कारण काहीच न करण्यापेक्षा काहीतरी केलेलं कधीही योग्य. तर आज मला देखील उशीर झाला होता, म्हणून मग मी असं ठरवलं, की 2 मिनिटात होणारी ही देवपूजा म्हणजेच मानसपूजा, जिला आपण कोरडी पूजा म्हणतो, कोरडी देवपूजा असं म्हणतो, तर ती करावी. तर ती कशी करायची आहे? तर सर्वप्रथम देवघरातील दिवा आपल्याला लावून घ्यायचा आहे.
धूप अगरबत्ती लावायची आहे. आपल्या कपाळी हळदी-कुंकू लावायचं. त्यानंतर दिव्याचं पूजन करायचं. आता ही पूजा जी आहे ना, ती अगदी 2 मिनिटात होते. पण मला शूट करत-करत तुम्हाला देवपूजा दाखवायची आहे. त्यामुळे मग ही पूजा दाखवण्यासाठी मला वेळ लागतोय. तर आता आपण काय करायचं आहे, की शंख जर तुमच्या देवघरात असेल, तर त्या शंखामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे. सगळ्यात पहिला उपचार जो आपण करत असतो देवांना, तो म्हणजे देवांना अंघोळ घालणं. आता कोरडी म्हणजेच माणस देवपूजा करत असताना देवांना अंघोळ कशी घालायची? तर पहा आपल्याला काय करायचं आहे, की पिण्याचं एक कलश भरून पाणी घ्यायचं आहे. सगळ्यात आधी आदल्या दिवशी आपण जर देवांना फुलं अर्पण केलेली असतील, तर ती फुलं काढून घ्यायची. ताजी फुलं घ्यायची आहेत. एक कलश भरून पाणी आपल्याला घ्यायचं आहे. देवासमोर ठेवलेलं पाणी बदलून घ्यायचं. नैवेद्य आपल्याला बदलून घ्यायचा आहे. नैवेद्याची वाटी किंवा पिण्याचा पाण्याचा पेला जो असतो, तो स्वच्छ धुवून घ्यायचा. ते आदल्या दिवशी देखील तुम्ही करू शकता. आता कलशामध्ये असलेलं पाणी आपल्याला काय करायचं आहे, या जागी तुम्ही गंगाजल देखील वापरू शकता. आता देवांना स्नान घालायचे, पण आता स्नान घालण्यासाठी वेळ नाही, म्हणून आपल्याला अशा प्रकारे देवांना स्नान घालायचं आहे. फुलांनी देवांवरती पाणी शिंपडून घ्यायचं आहे. त्यामुळे स्नान करण्याचा जो विधी असतो ना, तो आपला पूर्ण होईल. सगळ्या देवांच्या मूर्त्यांवरती, फोटोवरती असं थोडं-थोडं पाणी शिंपडायचं आहे. आधी सांगितल्याप्रमाणे तुम्ही गंगाजलचा देखील वापर करू शकता, पण गंगाजल नसेल तर साधं पिण्याचं पाणी घेतलं तरीसुद्धा चालणार आहे. आता हा विधी करून झाल्यानंतर दुसरा महत्त्वाचा जो विधी असतो, तो म्हणजे देवांना गंध लावणे. मग आता त्यासाठी आपण देवांना गंध जे आहे ते लावून घ्यायचं आहे. आता काही ठिकाणी असं म्हणतात, की गंध हा पुरुष देवतांना लावावा. काही घरांमध्ये देवी आणि देवता दोघांनाही गंध जो आहे तो लावला जातो. तुमच्या घरामध्ये जशी पद्धत असेल तसं तुम्ही गंध लावू शकता आणि जर गंध अक्षता लावण्यासाठी पण तुमच्याकडे वेळ नसेल, तर एखादी वाटी तुम्ही देवांसमोर ठेवायची. त्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षता तुम्ही अर्पण करू शकता आणि रोजच्या रोज ते जे हळदी-कुंकू आहे ते तुम्ही निर्माल्यामध्ये टाकलं, तर देवघरामध्ये फारसा कचराही होणार नाही. कारण देवघरावरती धूळ बसते, देवही काळवंटात, मग तेही तुम्हाला करणं शक्य नसेल, तर सुट्टीच्या एका दिवशी तुम्ही देवांना स्वच्छ करून मग गंध, फुल स्त्री देवतांना हळदी, कुंकू अर्पण करू शकता. अक्षदा अर्पण केल्याने देखील देवघरामध्ये बरीचशी घाण होते, म्हणजेच अक्षदा टाकल्यामुळे मुंग्या होऊ शकतात. तर अक्षदांसाठी देखील तुम्ही एखादी वाटी ठेवू शकता आणि ती वाटीमध्ये त्या अक्षदा तुम्ही अर्पण करू शकता. झाल्यानंतर तिसरा विधी ज्यामध्ये देवांना आपल्याला ताजी फुलं अर्पण करायची आहेत. आता फुलं तुम्हाला रोजच्या रोज आणणं शक्य नसेल. आता सगळ्यांच्याच घरामध्ये झाडांना फुलं येतीलच असं नाही, तर ती फुलं तुम्ही फ्रिजमध्ये आणून ठेवू शकता आणि रोज खराब झालेली शिळी फुलं जी आहेत ती तुम्ही बदलायची आहेत आणि नवीन ताजी फुलं तुम्हाला देवांना अर्पण करायची. ज्यांना रोजची देवपूजा करणं खरंच शक्य नाही त्यांनी ना देवाच्या कमीत कमी मूर्त्या आणि फोटो देवघरामध्ये ठेवावे, जेणेकरून तुम्हाला पूजा करणं देखील खूप सोयीस्कर होईल. पण ज्यांना आवड आहे, ज्यांना वेळ असतो, त्यांनी 5 देवांच्या मूर्त्या ज्या बेसिक असतात, ज्यामध्ये पंचदेव आपल्या देवघरात असावेत, ते ठेवावेत. आपल्या गुरूंचा फोटो असावा. तसंच काही शुभयंत्र देखील तुम्ही देवघरामध्ये ठेवू शकता. आता देवघरामध्ये कोणते देव असावेत, कोणते यंत्र असावेत, यावरचा जर डिटेल व्हिडिओ हवा असेल, तर तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. मी नक्कीच त्यावरती एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. तर आता फुलं वगैरे अर्पण करायची आहेत. आधी गणपतींना फुलं अर्पण करायचं. मंगल कलश ठेवलेला असेल, तर मंगल कलशाला तुम्हाला फुल अर्पण करायचं आहे. दिव्याला फुल अर्पण करायचं आहे. सगळे यंत्र वगैरे असतील, तर त्यांना ती फुलं अर्पण करायची. आता प्रत्येक देवतेला वेगळं फुल आवडतं. गणपतींना जास्वंदाचं आवडतं. देवीला आपण लाल रंगाचं फुल अर्पण करतो. पिवळ्या रंगाची फुलं आपण नारायणाला अर्पण करतो. महादेवांना आपण पांढऱ्या रंगाचं फुल अर्पण करतो. तर हे करणं शक्य नसेल, तर कोणत्याही रंगाची म्हणजे जसं की पांढरी शेवंती तुम्हाला मिळाली, पिवळ्या रंगाची शेवंती तुम्हाला मिळाली, तर ती फुलं आणली आणि ती अर्पण केली तरी चालतं. आधी सांगितल्याप्रमाणे देव हा भावाचा भुकेला आहे. त्यामुळे तुम्ही कोणती फुलं अर्पण करताय किंवा किती देवासमोर मंत्रस्तोत्र पठण करताय, यापेक्षाही तुम्ही किती श्रद्धेने देवासमोर बसलाय याला जास्त महत्त्व आहे. आता फुलं वगैरे अर्पण करून झाल्यानंतर तुळशीचं पत्र देखील तुम्ही अर्पण करू शकता. तुळशीपत्र हे बाळकृष्णांना म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंना अर्पण करणं खूप शुभ मानलं जातं. स्वामी समर्थ महाराजांना आपण तुळशीपत्र अर्पण करतो. विठोबाला तुळशीपत्र अर्पण करत असतो. तुळशीपत्र रोजच्या रोज तोडणं शक्य नसेल, तर तुळशीची पानं एकत्रितपणे एखाद्या दिवशी तोडून एखाद्या डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवली, तर रोज तुम्हाला ती अर्पण करता येतील. आणि शिळी फुलं, तुळशीपत्र हे तुम्ही सगळं दुसऱ्या दिवशी निर्माल्यात टाकून देऊ शकता. सकाळची घाई गडबड असेल तर आदल्या दिवशीच म्हणजे रात्री सुकलेली फुलं वगैरे काढून घ्यायची. नैवेद्याची वाटी असेल, पाण्याचा ग्लास असेल ते सगळं धुवून घ्यायचं. म्हणजे आधी पूर्वतयारी करून ठेवली की सकाळी उठलं की तुम्हाला अशी 2 मिनिटाची देवपूजा करायला फारसा वेळ लागणार नाही.
मग सकाळी उठल्यावर ते थोडंफार तुम्हाला आवरावंच लागेल. म्हणून मग ही जी पूर्वतयारी आहे, ती तुम्ही आदल्या दिवशी रात्री करून ठेवू शकता. जसं की तुळशीपत्र, फुलांची तयारी असेल, म्हणजे सुकलेली फुलं गोळा करणं, नैवेद्य वगैरे काढून घेणं किंवा नैवेद्य जो आहे तो 10 मिनिटानंतर तुम्ही काढून सर्व सदस्यांनी, घरातल्यांनी खाल्ला तरीसुद्धा चालतो. आता तिसरा विधी आपण पूर्ण केलेला आहे फुलं अर्पण करण्याचा. आता चौथा विधी म्हणजेच नैवेद्य अर्पण करण्याचा. आता नैवेद्य कसा अर्पण करावा? तर देवाला काही तुमच्या घरामध्ये केलेलं सगळंच अर्पण करावं असं नाही. कधी-कधी आपण अंघोळीशिवाय देखील स्वयंपाक करतो घाई-गडबडीमध्ये. मग असा नैवेद्य देवाला कसा अर्पण करणार? मग त्यासाठी तुम्ही देवघरामध्येच एखाद्या छोट्याशा डब्बीमध्ये खडीसाखर भरून ठेवा, साखर भरून ठेवा किंवा घरामध्ये एखादं फळ असेल तर ते फळाचं नैवेद्य देखील तुम्ही नैवेद्यास्वरूप अर्पण करू शकता. देवांना तुम्ही जे मनोभावे अर्पण केलं ना, देव ते स्वीकारतात. आता त्याचबरोबर प्रत्येक देवाला वेगळा नैवेद्य ठेवायचा आहे का? तर तसं काही करण्याची गरज नाही. एक वाटी तुम्ही देवासमोर म्हणजे सगळ्या देवांसाठी एकत्रितपणे नैवेद्य ठेवला तरी चालतो. पण आता नैवेद्यावरती तुळशीपत्र अर्पण करावं का? तर तुळशीपत्र तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अर्पण करू शकता. आता मी स्वामी समर्थ महाराजांचं करते. तर महाराज हे ब्रह्मांड नायक आहेत. त्यामुळे त्यांना नैवेद्य अर्पण केल्यानंतर तो सर्व देवांना लागू होतो. म्हणून त्यांच्या नैवेद्यावरती मी तुळशीपत्र ठेवत असते. तुम्ही ज्या देवांची पूजा करतात, ज्या देवांना मानता, त्यांना जर तुळशीपत्र चालत नसेल, तर तुम्ही तुळशीपत्र नाही ठेवलं तरी चालतं. नैवेद्य अर्पण करत असताना 3 वेळा गायत्री मंत्र म्हणावा आणि नैवेद्य अर्पण करतानाचा मंत्र म्हणावा. हा मंत्र म्हटल्यानंतर धूप ओवाळून घ्यावं. हा झाला 5वा विधी धूप आणि दीप. हा 5वा आणि शेवटचा विधी असतो. आता आरतीमध्ये तुम्ही गणपतींची आरती रोज केली तरी चालते, कारण गणपती प्रथम पूजनीय आहेत आणि जर वेळ असेल तर मग तुम्ही वारानुसार आरती करू शकता. घंटानाद अवश्य करायचा आहे. घंटानादामुळे घरामध्ये असलेली नकारात्मक ऊर्जा ही नष्ट होते. आणि आरती करायची आहे. आरती करत असताना घंटानाद करावा. बघा आरती जी आहे ती तुम्ही वाराप्रमाणे सांगितल्याप्रमाणे करायची आहे किंवा तुम्ही 3 आरत्या ज्या आहेत त्या नित्य करू शकता. ज्यामध्ये गणपतींची आरती आहे. दुसरी आरती तुम्ही कुलदेवीची करू शकता. तिसरी आरती तुमच्या गुरूंची करायची आहे. तसं तर आपल्या घरामध्ये रोज पितरांची, आपल्या कुलदेवीची आणि कुलदेवतेची आणि आपल्या गुरूंची सेवा व्हायला हवी. पण वेळेअभावी हे शक्य नसेल, तर जेवढी सेवा तुमच्याकडे होईल तेवढी तुम्ही करायची आहे. ज्यांना वेळ असतो त्यांनी निवांत देवपूजा करावी. ज्यांना वेळ नसतो त्यांनी 2 मिनिटात होणारी ही मानसपूजा, जिला आपण कोरडी देवपूजा म्हणतो, ती केली तरीही चालते. तुमच्या साध्या सेवेने देखील देव प्रसन्न होतात. त्यामुळे मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता अशी ही देवपूजा तुम्ही नित्य करत जा आणि वेळेचंही काही बंधन नाही. फक्त दुपारी 12-1 अशी वेळ येऊ देऊ नका. तुम्ही घरातली कामं आवरल्यानंतर शुचिर्भूत होऊन अशी ही साधी देवपूजा केली तरी बघा घरामध्ये किती प्रसन्न, सकारात्मक वाटतं. कारण आपले घरातील कामं, आपल्या मुलांची जबाबदारी, नवऱ्याची जबाबदारी हे आधी आपलं प्रथम कर्तव्य आहे आणि देवाला देखील ते मान्य असतं. तुम्ही देवपूजा करताय, घरातील सगळे उपाशी आहेत, तर अशा वेळेस आपली देवपूजा ही देवांना देखील मान्य नसणार आहे. त्यामुळे या गोष्टींची तुम्हाला काळजी घ्यायची आहे. तर अशी ही 5 उपचारांनी कोरडी देवपूजा केली जाते. आधी सांगितल्याप्रमाणे देवांना स्नान, गंध, अक्षदा, फुलं, धूप, दीप अशी 5 उपचार असतात. तर कोरडी देवपूजा म्हणजेच मानस देवपूजा करताना देखील आपण हे 5 उपचार सोयीस्कररित्या पार पाडलेले आहेत. अशी पूजा देखील देवापर्यंत पोहोचते. देवपूजा कोणी करावी? तर आधी सांगितल्याप्रमाणे ज्याची इच्छा असेल त्यांनी देवपूजा करावी. उगाच बळजबरीने तुम्ही सकाळी करू शकत नसाल तर नवऱ्याला किंवा मुलांना जबरदस्तीने पूजा करायला लावू नका. अशी पूजा तुम्ही केल्यापेक्षा न केलेली तरी चालते. जेव्हा तुमची इच्छा होईल, जेव्हा तुम्हाला वेळ असेल, त्या दिवशी तुम्ही पूजा केली तरी ती देवांपर्यंत पोहोचते. या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. उगाच कोणावरती तुम्हाला जोर जबरदस्ती करून घरातील देवपूजा करून घ्यायची नाही. पण घरातील एक काहीतरी विधी आपल्याला पार पाडायचा आहे, त्यासाठी चिडचिड करत देवपूजा करायची नाही. शांत चित्ताने वेळ झाला तरी चालेल, पण तुमच्या मनाने आणि पूर्ण श्रद्धेने, विश्वासाने देवासमोर बसून 2 मिनिटात होणारी ही अशी पूजा तुम्ही केली ना, तर तुमच्या घराला कुठलेही दोष लागणार नाही. तर अतिशय छोटीशी पण महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल, तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.